आता मी इथं पोचली आहे. साहित्य रत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सांस्कृतिक कला रंगमंदिर हे येरवड्याच्या इथं आहे. तर इथं होणार होता म्हणजे होणार आहे काय बोलतात डान्स आणि इथून बघू शकता तुम्ही डान्स आणि मॉर्निंग शो होणार आहे ते 2025. सो हा माझ्या फ्रेंडच्या डान्स अकॅडमी थ्रू यांनी ऑर्गनाईज केलेला आहे. सो मी तिला कंपनी द्यायला इथे आलेली आहे. बट चक्क मी आज लवकर पोचली आणि माझी फ्रेंड तिला उशीर झाला आहे. तुम्ही तिला भरपूर वेळेस बघितलंच असेल माझ्या लाईक रील्स वगैरे आम्ही खूप सारे शूट केले सोबत. तिचं नाव आहे कोमल. हा माझी बेस्ट फ्रेंड आहे ती. सो ती लेट झाली आहे चक्क. तिला अजून 10-15 मिनटं सो मी बोललं तोपर्यंत का नाही आपण एक ब्लॉग शूट करू. सो खूप छान असा व्ह्यू आहे यांचा. लाईक हे पुणे महानगरपालिकातर्फे आहे आय गेस. फर्स्ट टाईमच आली आहे मी इथून. ॲक्च्युली मी चुकत होती. मी पुढे गेली मी नंतर मॅपवर बघितलं की कुठेतरी इथंच दिसतं ते लोकेशन म्हणून वापस युटर्न घेऊन आली. खूप सुंदर फ्लावर शॉप दिसतं आहे मला इथून. घेऊ का मी थोडेसे फ्लावर्स. ब्लर आउट होत आहे ते जाऊ द्या. बरं खूप सुंदर असे फ्लावर्स दिसत आहेत. मी जाऊ द्या ते झूम इन झूम आउट करण्याच्या चक्करमध्ये हे होतं. सो विचार करते की का नाही मी पण रोज ब्लॉगिंग स्टार्ट करू. रोज नाही बट ॲटलिस्ट जेव्हा मला जमेल म्हणजे मी फ्रेंडसोबत वगैरे असं कुठे फिरायला जात असेल तर त्यावेळेस असे ब्लॉग शूट करण्याचा विचार करते आहे मी. सो इथं आज आली आहे मी तर ऑब्वियसली फोटोज वगैरे आणि रील्स पण भेटतील तुम्हाला बघायला या लुकवरती. लाईक मी पहिला डिसाईड केला की 1 पीस घालेल बट मग नंतर जेव्हा जाऊ द्या जीन्स टॉप घालून. ॲक्च्युली त्यांचा ड्रेस असा आहे की या सगळ्यांना 1 पीस घालायचं बट मैंने वाला जान दो जाऊ दे. सो या चॅनलवरती तुम्हाला असेच रँडम व्लॉग्स वगैरे बघायला भेटतील. समटाईम्स तुम्हाला हॉल वगैरे रिलेटेड टू क्लोथिंग अफोर्डेबल महाग सगळे बघायला भेटतील. सो या चॅनलला तुम्ही त्यासाठी सबस्क्राईब लाईक करून ठेवा म्हणजे तुम्हाला असेच माझे खूप सारे व्हिडिओज बघायला भेटतील. सो बघू आपण वाट बघूया कधी येते. ती येते इकडून. हो सॉरी कुठे राहते ती. मला आठवू द्या. मला आठवू द्या कुठे राहते ती राहते राहटणी. हो राहटणीला राहते शिवमंगल सोसायटीला. आणि मी आली आहे घोरपड इथून बिदेगौड रोड त्या साईड हडपसरच्या साईडला येतो. तिकडे राहते. ॲक्च्युली मी इकडे बऱ्याच वेळेस आली आहे पण मला लक्षात नाही राहत रस्ते. आलेले आहेत लेट मॅडम. गाईज आम्ही पोचलो इथे. ही माझी फ्रेंड प्रीती. हॅलो. इकडून घे फायनली. इकडून घे सगळं या साईडने एक 500. हिला ना थांब करे हिला सांगावं लागेल जरा. तयार चल कुठला घालायचं. टिफिन दे ना. तेवढी गर्दी झाली आहे ना. लेफ्ट तू राईट आहे वर पाऊचेस ए लाव ना. काय करायचं आपल्याला ग. मॉडेल विहान शिर्डी सर्वांनी एखाद्या मॉडेलसाठी जोरदार टाळ्या वाजवायच्या. आणि या ठिकाणी पहिल्या सेकंडला माझं नाव बरोबर आहे ना. अरे इकडे बस. इकडेच होतं. लवकर ये. हां बरं.
हॅलो फ्रेंड्स. हॅलो फ्रेंड्सच करते. अरे तर काही खूप उशीर झाला, खूप वेळात चालू आहे. तर मग मी आता असं विचार करते की ही राहणार आहे आणि मी जाणार आहे घरी, कारण मला लेट होते. पण आमचं तर चालू आहे आमची शूटिंग. आमची तर मी विचार करते की थोडे कोणते दिवस तरी काढा सोबत आणि मग मी जाईल तिकडे. बिकॉज तुला जास्त वेळ नाहीये आणि माझ्याकडं आहे वेळ आणि मी जाणार आहे म्हणजे ही 11ला. रात्रीपर्यंत थांबणार आहे. 11 पर्यंत थांबणार आहे मी. ही जाणार आहे लवकर. काय तर guys, बाहेर बाहेर आलोय आम्ही आता. खूप खूप पाया दुखतात कधीचे Oh my God. उभे आहेत. आमचे गेस्ट आलेले आहेत. केव्हाचे आम्ही उभे आहेत. कोण आहे तुमचं गेस्ट? हु इज युअर गेस्ट? सिद्धेश ना. खरात का समथिंग? Maybe. आम्ही आता नाव ऐकलं. गाईज डोंट नो. तर गाईज त्यांचे शोचे गेस्ट पण आलेत आय गेस. सो कोणतरी सिद्धेश खरात है ना येस. आहे. Dance So ते आहे. बरे डान्स करणार आहे. त्यांचा एंट्री पण सो झाली. मी फुल आपल्याच्या ह्याच्यातून इनॉग्रेशन मधून समथिंग म्हणजे तेवढेच फोटो तरी होतील, याचा काहीतरी उपयोग होईल. कारण प्रीती मला तुझा मोबाईल देऊन टाक. नाही ब्लॉग काढून याच्यासाठी किती कष्ट केलेत मी. ब्लॉग काढून मी तुला रिटर्न देऊन टाकन 10-12 दिवसामध्ये. नहीं ये नहीं हो सकता. मैं मेरे दे फोन के दे. बिना नहीं रह सकती. I can't live without. तसं पण तुझा काही फायदा नाही याच्यात. काही व्हिडिओ नाही काढत ना काय नाही काढत. अबे तरी पण तो फुल असतो आयफोन स्टोरेज. क्यों ऐसा भाई. दे दो यार. तर चला आम्ही इथेच स्टेअरकेस वर प्लॅन करतोय टाइमपास करण्याचं. ही रात्री 10 पर्यंत इथंच थांबणार आहे. तोपर्यंत मला वाटतं सगळ्या रेलिंग वगैरे सगळं साफ करून घेऊ. अरे वा, आमचा शो संपणारच आहे तेव्हा तर आम्ही काय तर थांबायलाच मी नाही. काय माझा आता अर्धा तास आहे तुझ्याकडे. अर्धा तासात झालं पाहिजे तुला माझ्यासोबत जे काही म्हणजे रील्स वगैरे हे काय तू shoot असंच करायचं. आली माझ्यासोबत. तुला यायचंय परत संडेला. तुझा संडे तर आला नव्हता ना अजून. म्हणून मी म्हणून मी आता बोलवलं तुला. जाऊ दे आता इथनं हा, इथं येते आले ना, म्हणून. मम्मी कुठं काय मग म्हणते. ठीक आहे पुढच्या संडेला आपल्याला अजून पुढच्या काढायचं. संडेला का 14 तारीख असेल 20 असेल तर मी मुंबईला जाते. 20 नाही 6 तारीख आहे हा, पुढच्या येते. संडेला. मी येते ना. ठीक आहे चल. चल ना कोण नाही तिथे. हो माय गॉड. प्रॅक्टिस चालू आहे गाईज. प्रॅक्टिस पण चालू आहे आणि एक टाइमपास पण चालू आहे. ते तू काहीतरी लिहून बोल भाई. कोमल सेल्फी काढते सांगतो तो. माझ्यावर काही टाकू शकते तू. तो काही फोटोज काढून परत जातो जिथं होतो तिथं. मग आता मी तिथं जाऊन चेंज करेल बिकॉज रील्स तर पॉसिबल नाही होते. थोडेफार काढलेत आम्ही 1-2 बट बाकीचे तर नाही होणार. ते प्रॉपर असे व्हिडिओज झाले. सो आता आम्ही परत बॅक स्टेजला जातोय. कोमल वेट फॉर मी. भेंडी 200+ गेले. हिचे व्ह्यूज 200+ गेले ना. युट्यूबला प्लीज हिला सबस्क्राईब करून ठेवा. मी हिचं चॅनल माझ्या बायोमध्ये माझ्या कशामध्ये कमेंट नाही डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करेल. तिथून तिला इंस्टाग्रामला यूट्यूबला मला पण फॉलो करा. यूट्यूबला इंस्टाग्रामला सगळीकडून तुम्हाला आमची असेच करते मी. आम्ही एक तर माझ्याकडे फोन नाही. मी माझ्या भावाकडनं गाईज माझ्याकडे पण नव्हता. आत्ताच घेतलाय. प्रो मॅक्स आहे 16 प्रो मॅक्स. हा गाईज मी पण आत्ताच घेतलाय ना. कुठून जायचं वर्ष होत आलं फक्त एवढं घेऊन. तेवढा विषय वेगळा आहे. तरी पण हे टाक.